सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचं पहिलं मोठं आंदोलन दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सुरू झालंय. या आंदोलनाचं नेतृत्व कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके करतात. याकरिता अभिजित दिपके हे शनिवारी सकाळी अमेरिकेतून थेट दिल्लीत दाखल झालेत. मात्र हे आंदोलन सुरू करण्यापूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. खरं सांगायचं तर कॉक्रोच जनता पार्टी हा अधिकृत पक्ष नाही, मात्र काहींनी या पक्षाची धास्ती घेतल्याची चर्चा सुरू आहे. चला तर मग आजच्या या स्पेशल रिपोर्टमधून कॉक्रोच जनता पार्टीचा उदय ते थेट दिल्लीत जंतर मंतर मैदानावरील आंदोलन याबद्दलचा संपूर्ण आढावा घेऊयात. तर भारताचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी देशातील तरुणांना झुरळांची उपमा दिली होती. एका सुनावणी दरम्यान ते म्हणाले की देशातील काही तरुण हे झुरळांसारखे आहेत. त्यांना रोजगार मिळत नाही, कुठल्याही व्यवसायात स्थान मिळत नाही. त्यामुळे मग ते सोशल मीडिया किंवा RTI कार्यकर्ते बनून सगळ्यांवर टीका करत फिरतात. पण त्यांचं हे वक्तव्य देशातील तरुणांना काही आवडलं नाही. परिणामी प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशनचं शिक्षण घेत असलेला आणि मूळचा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरचा 30 वर्षीय अभिजित दिपकेने थेट झुरळांच्या नावाने राजकीय पक्ष स्थापन केला आणि या पक्षाला कॉक्रोच जनता पार्टी असं नाव दिलं. खरं तर सुरुवातीला हा निव्वळ एक उपरोधक टोला असं समजून कोणी याला गांभीर्याने घेतलं नाही. हे फक्त एक मीम पेज होतं असं वाटलं. पण लवकरच ते बेरोजगारी, पेपरफुटी, तरुणांचा संताप आणि व्यवस्थेविरोधात आवाज उठवणारी एक ऑनलाईन मोहीम बनली. स्वतःला तरुणांचा पक्ष म्हणवणाऱ्या या पेजने अवघ्या काही दिवसात लाखो फॉलोअर्स मिळवले आणि ते इंस्टाग्रामवर वेगाने व्हायरल झालं. कॉक्रोच जनता पार्टीने अगदी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसला देखील फॉलोअर्सच्या संख्येत मागे टाकले. सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीला मिळालेली लोकप्रियता पाहता भारतात या पार्टीचं X खातं बॅन करण्यात आलं. यानंतर अभिजित दिपकेसह त्याच्या समर्थकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. मात्र त्यानंतर काही वेळातच कॉक्रोच इज बॅक या नावाने X खातं उघडण्यात आलं, ज्याला तरुणांचा पुन्हा एकदा मोठा प्रतिसाद मिळाला. तर सध्या दिल्लीत सुरू असलेलं हे आंदोलन कशासाठी आहे तर नीटच्या कथित पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर CGPने आंदोलनाची हाक दिली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या पक्षाने केली आहे. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलंय. अभिजित दिपकेने आज दिल्ली जंतर मंतरवर एका शांततापूर्ण आंदोलनाची हाक दिली आहे. विशेष म्हणजे हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक घेऊन अभिजित दिपके दिल्ली विमानतळावर दाखल झाला. त्यावेळी माध्यमांचे कॅमेरे त्याच्यावर खिळले होते. त्याच्या या कृतीची देशभरात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. कॉक्रोच जनता पार्टीला दिग्गज लोकांचा पाठिंबा मिळाला. प्रख्यात पर्यावरणवादी आणि शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांची मोठी साथ याला मिळाली आहे. जर 5 जूनपर्यंत शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर 6 जून रोजी CGPने आयोजित केलेल्या शांतपूर्ण आंदोलनात आपण सहभागी होऊ असा इशारा वांगचुक यांनी दिला. तर पुण्यातील वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनीही कॉक्रोच जनता पार्टीच्या आजच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या सगळ्यांचं अभिनंदन करत आंदोलनात घुसखोरी करणाऱ्यांपासून सावध राहा असं आवाहन केलंय. याशिवाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील दिल्लीला आंदोलनासाठी रवाना झाल्यात. त्याबद्दलचं ट्विट त्यांनी करत माहिती दिली होती. दरम्यान आजच्या आंदोलनाकडे आता राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागलंय. कॉक्रोच जनता पार्टी ही डिजिटल माध्यमातून उदयास आलेली चळवळ असून अल्पावधीतच तिने मोठ्या प्रमाणात तरुणांचं लक्ष वेधून घेतलंय. या आंदोलनाला विविध स्तरातून मिळणाऱ्या प्रतिक्रिया आणि थेट आंदोलनापर्यंतची भूमिका यावरून आता कॉक्रोच जनता पार्टीच्या पुढील निर्णयांबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.